हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 12 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप भारी ट्विस्ट आलाय. फ्रेंड्स, आज आपल्या सर्वांचा आवडता कान्हा हा चक्क सूट बूट घालून आपल्या ऑफिसच्या पहिल्या दिवसासाठी तयार झालाय. खरं सांगायचं तर कान्हा त्याच्या खऱ्या रूपात आलाय. कबीर किर्लोस्कर बनून सरकार, सखी आणि घरातील सगळ्यांसमोर आलाय. आणि सखीने सुद्धा चक्क स्वतःच्या हाताने कान्हासाठी डबा बनवला. त्यामुळे सरकार सुद्धा खुश झालीये. सरकारला असं वाटतंय की सखी कान्हाच्या प्रेमात वेडी झालीये आणि आता या संधीचा फायदा कान्हा घेणार आणि संपूर्ण प्रॉपर्टी सखी ही सरकारच्या नावावर करणार. कान्हा त्यासाठी मदत करेल. पण कान्हा हा सरकारच्या कंपनीत नोकरीला लागलाय, म्हणजे आता तो लवकरच सरकारची कंपनीच बंद पाडेल किंवा ही कंपनी स्वतःच्या नावावर करून घेईल. सरकारला बर्बाद करेल एवढं मात्र नक्की. मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी आणि कान्हा एकमेकांसमोर उभे असतात. तर सखी ही कान्हाला बोट दाखवून म्हणते, तू माझा नवरा नाहीये, फक्त माझा फ्रेंड आहेस, हे लक्षात ठेव. तर कान्हा सुद्धा तिला बोट दाखवतो आणि म्हणतो, माझ्यापेक्षा हे लक्षात ठेवण्याची तुम्हाला जास्त गरज आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही माझ्या फक्त फ्रेंड आहात. असं म्हणून कान्हा हा सखीच्या जवळ येऊ लागतो. सखी चांगलीच घाबरते आणि मागे मागे जाऊ लागते. कान्हा तिच्याकडे एकटक पाहत राहतो. सखीला कळतच नाही की कान्हा आता काय करणार आहे. सखी घाबरून मागे मागे जात असते आणि कान्हा तिच्या जवळ जात असतो. आणि एक क्षण असा येतो की सखी ही वॉर्डरोबला जाऊन थांबते. तिला अजून मागे जाता येत नाही आणि कान्हा तिच्या आणखीन जवळ येतो. तो आपला हात पुढे करतो, सखीच्या चेहऱ्याजवळ आणतो. सखीला असं वाटतं की कान्हा आता माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवणारे, मला जवळ घेणारे. आणि ती कान्हाला थांबवत सुद्धा नाही, कारण सखीने त्याला दाखवलेत त्यातील एक नेव्ही ब्लू कलरचा सूट घेतो आणि सांगतो, मला हा आवडलाय ब्लू कलरचा. तर सखी त्याला म्हणते, एकतर तो ब्लू नाहीये, नेव्ही ब्लू तुला उद्या सकाळीच देईल. तर कान्हा सखीला थँक्यू म्हणतो. सखी विचारते, थँक्यू कशाला, मी तुला हे कपडे दिले म्हणून. कान्हा सांगतो, नाही बेबी सरकार, तर तुम्ही मला तुमच्या बाबांचे कपडे दिले म्हणून. आणि असं म्हणताना कान्हा खूप इमोशनल होतो. सखी सुद्धा इमोशनल होते. कान्हा सखीला सांगतो, प्रत्येक मुलाचं हे स्वप्न असतं की जेव्हा तो मोठा होईल ना, तेव्हा त्याच्या बाबांचे कपडे घालेल, त्याच्या बाबांच्या चपला, त्याच्या बाबांचे बूट घालेल आणि त्यांच्यासारखा तयार होईल. माझं सुद्धा असंच स्वप्न होतं. आणि कान्हाला आठवतं की लहानपणी जेव्हा कान्हाच्या आईबाबांनी त्याला कान्हा कृष्णाच्या रूपात तयार केलं होतं. आणि कान्हा खूप इमोशनल होतो. पुढे कान्हा सांगतो, पण माझी ती वेळ येण्याआधी की मी माझ्या बाबांचे कपडे घालावेत, त्यांच्या चपला घालून, त्यांची बुटं घालून त्यांना स्वतःला दाखवावं, त्या वेळेआधीच काळ आला होता. आणि कान्हाला आठवतं की तेजस्विनीने, सरकारने आपल्या नजरेसमोर आपल्या बाबांचा कसा खून केला होता आणि बाबा हे जमिनीवर निश्चित पडले होते. कान्हा आणि त्याची आई अपर्णा हे दोघे रडत होते. हे सगळं आठवून कान्हाच्या डोळ्यात पाणी येतं. कान्हा सखीला म्हणतो, बेबी सरकार, मी काय आणि तुम्ही काय, आपण दोघांनी आपल्या आईवडिलांना गमावलंय आणि आपल्याला ही भावना चांगलीच कळू शकते. सखी सुद्धा खूप इमोशनल होते. कान्हाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. सखीला सुद्धा रडू येतं. कान्हा आपले डोळे पुसतो आणि तेथून जाऊ लागतो. तर सखी त्याला थांबवते आणि म्हणते, कुठे चाललायस? तर कान्हा सांगतो, मी गेस्ट रूम मध्ये चाललोय, शेवटी तोच माझा रस्ता आहे ना, मी त्याच रस्त्याने त्याच ठिकाणी जाणार. तर सखी त्याला सांगते, काही गरज नाहीये, तू येथे राहू शकतोस. हे ऐकून कान्हाला आश्चर्य वाटतं. कान्हा विचारतो, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी ऐकू येतंय ना आणि समजतंय ना? तर सखी म्हणते, हो, मला हे ऐकू येतंय, समजतंय सुद्धा की मी काय बोलतेय. कान्हा म्हणतो, लक्षात ठेवा बरं का, तुम्ही मला तुमच्या रूम मध्ये झोपायला बोलवताय. सखी म्हणते, हो, मी तुला येथे झोपायला बोलवतीये, तू येथे राहू शकतोस. ठीक आहे, जा आणि तुझं सामान घेऊन ये. पण कान्हा विचारतो, खरंच का, मी या रूम मध्ये झोपायचं? आणि तो मस्त बेडवर बसतो. तर सखी त्याला उठवते आणि म्हणते, मी तुला या रूम मध्ये राहायला बोलवतीये, पण या रूम मध्ये राहण्याचे काही नियम असतील आणि ते नियम तुला पाळावे लागतील. त्याशिवाय तुला या रूम मध्ये राहता येणार नाही. चल, जा आणि आता तुझं सगळं सामान घेऊन ये, तुझे कपडे वगैरे सगळं घेऊन ये. पण कान्हा हा मात्र सखीची चेष्टाच करत असतो. मी खरंच जाऊ का? खरंच माझे कपडे घेऊन येऊ का? मी येथे राहू शकतो ना? नंतर तुम्ही बदलणार तर नाही ना? सखी म्हणते, मी कशाला बदलेल? जा,
तुझे कपडे घेऊन ये. आणि कान्हा हा आपल्या रूममध्ये निघून जातो. तेव्हा सखी ही त्याला हाफ चड्डी असं म्हणून चिडवते आणि स्वतः स्माईल करते. सखी कान्हाच्या प्रेमात पूर्ण वेडी झालेली असते. इकडे कान्हा आपल्या रूममध्ये येतो आणि बॅकग्राऊंडमध्ये बेधुंद मी हे गाणं सुरू होतं. आणि या रोमॅन्टिक गाण्यावर कान्हा डान्स करत असतो. तो बेडवर चढतो, उडी मारतो, खाली उतरतो आणि एकदम एखाद्या बॉलिवूडच्या हिरोसारखी स्टेप करतो. सखीने आपल्याला रूममध्ये राहायला बोलवलंय, आता आपण एकाच रूममध्ये राहणार, एकत्र राहणार, नवरा बायकोसारखं राहणार, याचा त्याला खूप आनंद झालेला असतो. कान्हाला उशी दिसते आणि या उशीला सखी समजून तो तिच्याबरोबर रोमॅन्टिक डान्स करू लागतो. त्याला चाळीमध्ये घालवलेले प्रेमाचे क्षण आठवतात. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप भारी आहे. बॅकग्राऊंडमध्ये बेधुंद मी हे खूप भारी रोमॅन्टिक मराठी गाणं सुरू असतं आणि कान्हाचे एक्सप्रेशन, त्याच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद, कान्हाला सखीबद्दल जे प्रेम वाटतंय, हे सगळं पाहून तुम्हाला सुद्धा हा सीन खूप आवडेल. तुम्ही सुद्धा खुश व्हाल एवढं मात्र नक्की. आणि मग कान्हा हा आपली सुटकेस बाहेर काढतो, सुटकेस बेडवर ठेवतो, या सुटकेस बरोबर सुद्धा थोडा डान्स करतो आणि मग सुटकेस उघडून तो आपलं कपाट उघडतो. आपले कपडे या सुटकेसमध्ये ठेवण्यासाठी तो बाहेर काढतो, पण त्याच वेळेस सगळं त्याला दिसतं आणि बॅकग्राऊंडमध्ये सुरू असलेलं बेधुंद मी हे गाणं बंद होतं आणि कान्हा हा सत्यात उतरतो. त्याला आठवतं की तेजस्विनीने त्याच्या नजरेसमोर त्याच्या वडिलांचा खून केलाय. त्याला आठवतं की आजी त्याला ठणकावून म्हणाली होती, कान्हा तू ना स्वतःचं उद्दिष्ट विसरलाय, तुला काहीच आठवत नाहीये. त्या सरकारने तुझ्या नजरेसमोर तुझ्या बापाचा खून केला, त्या सरकारने तुझ्या आईला जिवंत प्रेत बनवलं, त्या सरकारने तुझं बालपण हिरावून घेतलं, पण तू हे सगळं विसरलाय आणि आता तुला फक्त तुझी बायको महत्वाची आहे. रात्रंदिवस तू फक्त तिचा विचार करतोय. हे सगळं आठवून कान्हा खूप इमोशनल होतो आणि तो विचार करतो, सखी तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, तू माझं आयुष्य आहेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण माझं आयुष्याचं उद्दिष्ट हे वेगळं आहे. सरकारला बर्बाद करणं, माझ्या बाबांच्या मृत्यूचा बदला घेणं आणि मी या दोन्ही गोष्टी सांभाळणार, तुझ्यावर प्रेमही करणार आणि तुझ्या आईला बर्बाद सुद्धा करणार, असा ठाम निर्धार कान्हा करतो. फ्रेंड्स, खरंच कान्हासारख्या मुलासाठी ही खूप मोठी शोकांतिका आहे. ज्या बाईने त्याच्या वडिलांचा खून केलाय, त्याच बाईच्या मुलीशी त्याचं लग्न झालंय आणि आता तो तिच्यावर प्रेम सुद्धा करतोय. कान्हासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर आहे एवढं मात्र नक्की. थोड्या वेळाने कान्हा त्याची कपड्यांची बॅग घेऊन सखीच्या रूममध्ये येतो. मस्त बॅग बेडवर ठेवतो आणि बेडवर पायावर पाय टाकून बसतो. सखी त्याला म्हणते, उठ, आत्ताच्या आत्ता उठ. कान्हा घाबरून उठतो तर सखी त्याला सांगते, मी तुला या रूममध्ये राहायला बोलवलंय, पण या रूममध्ये राहण्याचे काही नियम आहेत, ते नियम तुला पाळावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायजीन. तुला हायजीन पाळावं लागेल. आता तू रूम बाहेरून आलाय किंवा ऑफिसमधून आलाय तर सगळ्यात आधी वॉशरूममध्ये जायचं, हात पाय तोंड धुवायचं, स्वच्छ व्हायचं आणि मगच रूममध्ये काय करायचं ते करायचं. जेव्हा तू सकाळी आंघोळ करून येशील तेव्हा ओला टॉवेल हा बेडवर टाकायचा नाही. त्याचबरोबर ब्रश करशील तेव्हा ब्रश करता करता टॉवेल कमरेला गुंडाळून संपूर्ण रूममध्ये फिरायचं नाही. गपचूप आपल्या बाथरूममध्येच तिथे ब्रश करायचा आणि तेथे सगळं आवरून मग बाहेर यायचं. हे तू लक्षात ठेवायचं. या रूममध्ये मला कोठेही पसारा घातलेला चालणार नाही. हे तुझं हाफ चड्डीमध्ये फिरणं मला चालणार नाही, हे लक्षात ठेवायचं. कान्हा फुटफुटतो, मी तुमच्या रूममध्ये आलोय की एखाद्या मिलिटरी कॅम्पमध्ये आलोय. सखी विचारते, काय बोललास? कान्हा म्हणतो, काही नाही काही नाही. तर सखी त्याला म्हणते, आणि काही मर्यादा तुला पाळाव्या लागतील हे लक्षात ठेवायचं. कान्हा सखीला विचारतो, ते सगळे नियम तर मला मान्य आहेत, पण आता मी माझे कपडे कुठे ठेवायचे? तर सखी त्याला म्हणते, कपाटात ठेवायचे, दुसरीकडे कुठे ठेवायचे? तर कान्हा म्हणतो, मी तर माझ्या चाळीत फ्रीजमध्ये ठेवायचो. सखी त्याला सांगते, ते नियम विसरायचे, ते तुझ्या चाळीतले नियम, आता हे माझ्या बेडरूममधले नियम. असं म्हणून ती स्वतःचं कपाट उघडते तर त्यामध्ये कपडे ठेवण्यासाठी जागाच नसते. कान्हा तिला टोमणा मारतो, वा वा, माझे कपडे ठेवण्यासाठी किती जागा आहे. तर सखी ही स्वतःच्या साड्या आणि ड्रेस बाजूला करते आणि कान्हाला सांगते, एवढी जागा तुझ्यासाठी पुरेशी आहे आणि चल दे तुझे कपडे, मी हँगरला लावून ठेवते. आणि कान्हा एक एक करून त्याचे सगळे इस्त्री केलेले कपडे सखीला देतो. सखी
हे सगळे कपडे हँगरला लावते आणि तेथे हँगरला लटकू लागते. पण सखीची हाईट कमी पडल्यामुळे तिला ते काही जमत नाही आणि ती कान्हाकडे आशाभूत नजरेने पाहते की माझी हाईट कमी पडतीये. कान्हालाही समजतं आणि कान्हा तिच्या हातातून हे कपडे घेतो, हे हँगर घेतो आणि बॅकग्राऊंडमध्ये एकदम भारी मराठी रोमॅन्टिक गाणं सुरू होतं आणि कान्हा हँगरला आपला हा शर्ट लटकवतो. त्यानंतर सखी त्याला दुसरा शर्ट देते. कान्हा दुसरा शर्ट लटकवतो. बॅकग्राऊंडमध्ये गाणं सुरू असतं. कान्हा आणि सखी कान्हाचे कपडे कपाटात ठेवत असतात आणि एकमेकांकडे प्रेमाच्या नजरेने पाहत असतात. एकमेकांकडे पाहून स्माईल करत असतात. म्हणजे साधे कपडे कपाटात ठेवताना सुद्धा किती छान रोमांस होऊ शकतो, किती क्यूट रोमांस होऊ शकतो, हे कान्हा आणि सखीने आपल्याला दाखवून दिलंय. कान्हा आणि सखी आपले सगळे कपडे या कपाटामध्ये ठेवतात आणि मग तेवढ्यात सखीच्या हातात चक्क कान्हाची चड्डी येते आणि ती जोरात किंचाळते ई आणि कान्हाच्या अंगावर फेकते. कान्हा तिलाही हाफ पॅन्ट दाखवतो आणि विचारतो, बेबी सरकार हाफ पॅन्ट आहे, यात किंचाळण्यासारखं काय आहे? तर सखीला हे समजतं आणि सखी हसू लागते. कान्हाच्या हातातही सखीचा परकर लागतो आणि तो सुद्धा किंचाळतो. त्यामुळे सखी हसते. दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. कान्हा सखीला विचारतो, सखी मॅडम आता सगळं झालंय, पण सगळ्यात महत्वाचं बाकी आहे, मी कुठे झोपायचं? सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो. सखी विचार करते, अरे देवा, मी तर हा विचारच केला नाही की आता कान्हा कोठे झोपणार. आम्ही दोघांनी एकत्र बेडवर झोपायचं का? तर कान्हाला हे समजतं. कान्हा सखीला विचारतो, मला कळलंय तुम्ही याचा विचारच केला नव्हता ना, पण आपण दोघांनी एकत्र या बेडवर झोपायचं. सखीला मोठा धक्काच बसतो. कान्हा सखीला समजावून सांगतो, आपल्या दोघांच्या नात्यामध्ये एक मर्यादा आहे आणि मर्यादा पाळायची असली तर ती सखी आणि कान्हासारखी पाळावी. सखीला काही कळतच नाही. कान्हा तिला सांगतो, कसं आहे ना, मी आजकाल खूप मराठी टीव्ही सिरियल आणि पिक्चर पाहतो. त्यामध्ये आपल्यासारखंच नवरा बायकोचं लग्न झालेलं तर असतं, पण त्यांच्यात कोणतं नातं नसतं. कधी वादविवाद असतात, कधी प्रेम नसतं, कधी प्रेम व्हायचं असतं, भांडण असतं, पण ते एकाच बेडवर झोपतात आणि त्यांनी मग एक लक्ष्मण रेषा आखलेली असते बेडच्या मधोमध. मग ते लोड असतात, पिलोज असतात किंवा चादर असते, पण आपल्याला त्याची गरज नाहीये. आपल्यामध्ये एकच लक्ष्मण रेषा असेल आणि ती म्हणजे हा मोरपीस. सखीला काही कळतच नाही. कान्हा मोरपीस घेऊन येतो आणि चक्क हा एवढासा मोरपीस या बेडवर ठेवतो आणि हा मोरपीसच कान्हा आणि सखी या दोघांमधील मर्यादा असते. दोघेही या बेडवर झोपतात आणि एकमेकांकडेच पाहत राहतात. फ्रेंड्स, हा सीन सुद्धा खूप भारी आहे, खूप रोमॅन्टिक आहे. यामध्ये कोणतेच डायलॉग नाहीये. कान्हा आणि सखी दोघेही बेडवर झोपलेत आणि त्यांच्यामध्ये अंतर आहे. हा मोरपीस आहे आणि दोघे एकमेकांकडे पाहतच बसले आहेत. एकमेकांच्या डोळ्यात हरून गेलेले आहेत. आता विचार करायला गेलं तर हे दोघे एकमेकांशी बोलताना आपला काही संबंध नाहीये असं बोलतात, पण डोळ्यांनी मात्र एकमेकांवरचं प्रेम नेहमी व्यक्त करत असतात. या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे त्यांच्या एक्सप्रेशनवरून, डोळ्यांवरून दिसून येतं, एवढं मात्र नक्की. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. सकाळी किचनमध्ये चक्क सखी हे स्वयंपाक करत असते. हर्षदा तेथे येते आणि विचारते, सखी मॅडम तुम्ही हे काय करताय? मला सांगायचं ना, मी केलं असतं. तर सखी तिला सांगते, हर्षदा आज कान्हाचा ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, मग मी स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी डबा बनवतीये. हे ऐकून हर्षदाला खूप आनंद होतो आणि हर्षदा म्हणते, अरे वा, आज कान्हा सरांची तर खूप मौज आहे. तुम्ही त्यांच्यासाठी एवढे पदार्थ बनवलेत. हे ऐकून सखी सुद्धा खुश होते. सखी तिला विचारते, तू हिरव्या पालेभाज्या आणल्यात का? हर्षदा सांगते, हो आणल्यात ना, ही मेथीची भाजी आणलीये. सखी विचारते, किती रुपयाला आणली? हर्षदा सांगते, 60 रुपये जुडी. सखीला आश्चर्यच वाटतं आणि ती विचारते, 60 रुपये जुडी? तू तर खूप महाग आणली. पुढच्या वेळेस मार्केटमध्ये जाशील ना, तर मार्केटच्या त्या कॉर्नरला एक पवार मावशी बसतात, त्यांना माझं नाव सांग. त्या खूप ताजा भाजीपाला देतील आणि स्वस्तात सुद्धा देतील. हे ऐकून हर्षदाला आश्चर्य वाटतं. हर्षदा विचारते, तुम्हाला हे सगळं कसं माहीत? तर सखी सांगते, मी चाळीत क्रॅश कोर्स केलाय, सगळं स्वस्तात कसं आणायचं ते. हे ऐकून हर्षदा हसू लागते. या दोघीही स्माईल करतात. तेवढ्यात परशुराम आणि मीनाक्षी येतात. मीनाक्षी विचारते, हर्षदा आज नाश्ता मिळणार आहे की आम्ही तुमचं हसणं पाहूनच पोट भरायचंय? हर्षदा सांगते, हो आत्ता वाढते. तेवढ्यात सरकार तेथे येते आणि सखी ही डायनिंग टेबलवर कानाचा डबा आणून ठेवते. हे पाहून सरकारला खूप राग येतो. सरकार हर्षदाला जाब विचारते,
हर्षदा, तुला नाश्ता करायचा सोडून हा डबा बनवायला कुणी सांगितला होता? तुझ्याकडे एवढा मोकळा वेळ आहे का? तर हर्षदा खूप दुःखी होते आणि सॉरी म्हणते. तेवढ्यात गौतम तेथे येतो. सखी सरकारला सांगते, तुम्ही तिच्यावर का ओरडताय? हा डबा मी बनवलाय कान्हासाठी. हे ऐकून सरकार आणि घरातील सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. सरकार बसते, त्यानंतर सगळे बसतात. हर्षदा सर्वांना नाश्ता देते, तर सरकार सखीकडे आणि एक टिफिनकडे पाहते आणि मनात विचार करते, वा सखी वा, बनव बनव, गाण्यासाठी टिफिन बनव, त्याच्या प्रेमात पुरी वेडी होऊन जा. मला सुद्धा तेच हवंय. कान्हाच्या वेड्या प्रेमात कान्हा तुला वेडं बनवणार आणि संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेणार. तू हेच करत राहा, असा विचार करून सरकार खुश होते. तर मीनाक्षी ही सखीला म्हणते, कान्हाचं तर नशीबच फळफळलंय. आज त्याला टिफिन मिळतोय, सरकारने त्याला कंपनीत नोकरी दिलीये आणि त्याच वेळेस कान्हा हा राघव कामाचा नेव्ही ब्लू कलरचा सूट बूट घालून तयार होऊन येतो आणि सगळेजण त्याच्याकडे पाहतच राहतात. सरकार, सखी, मीनाक्षी, परशुराम, गौतम या सगळ्यांना आश्चर्य वाटतं. कान्हाचा पूर्ण लुकच बदललेला असतो. कालपर्यंत ड्रायव्हर असलेला कान्हा आजपासून एखादा मोठा बिझनेसमॅन वाटत असतो. सगळे त्याच्याकडे पाहून खुश होतात. चक्क सरकार सुद्धा कान्हाचा तर लुकच बदललाय, भारी दिसतोय, असं एक्सप्रेशन देते. परशुराम, मीनाक्षी यांचा तर चेहरा पाहण्यासारखाच होतो. गौतम, सखी खूप खुश होतात. कान्हाची स्टाईलच वेगळी असते, त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल, हे सगळं खूप छान दिसतं. कान्हा खूप खुश असतो. तेव्हा सरकार सुद्धा खुश होते. सखी कान्हाला म्हणते, कान्हा तू खूप हँडसम दिसतोय, खूप छान दिसतोय, एकदम भारी. तर सरकार कान्हाला सांगते, हो, कमीत कमी तो ड्रायव्हर तर नाही दिसत आहे. खरंच माणसाचे कपडे त्याचं रूप बदलतात आणि खूप छान झालं कान्हा, तू हे कपडे बदललेत, आता तू छान दिसतोय. कान्हा म्हणतो, सरकार, माझं फक्त नशीबच नाही फळफळलंय, तर माझं संपूर्ण आयुष्य बदललंय आणि ते फक्त तुमच्यामुळे. तुम्ही मला ही नोकरी दिली, त्यामुळे मला हे कपडे घालता आले. तुम्ही माझं नशीबच बदलून टाकलंय. सखी खुश होते आणि सखी ही सरकारला विचारते, कान्हाने आता जे कपडे घातलेत ना, ते कोणाचे आहेत हे तुम्हाला माहितीये का? सरकारला मोठा धक्काच बसतो. गौतम, कान्हा सरकारकडे पाहू लागतात. तर सरकार विचारते, मला काय माहित हे कोणाचे कपडे, कुणी आणले, काय आणले, हे काय मी लक्ष ठेवते का? तर गौतमला समजले असतं की हे राघव दादाचे कपडे आहेत. तेव्हा सखी चिडून म्हणते, तुला आहे ना काहीच आठवत नाहीये. आणि गौतम सांगतो, हो सखी, हे तर राघव दादाचे कपडे आहेत, पण वहिनीला हे सुद्धा आठवत नाहीये. सरकारला समजतं की मी खूप मोठी चूक केलीये आणि सगळेजण सरकारकडे आश्चर्याने पाहू लागतात की सरकारला राघव कामतचे कपडे सुद्धा लक्षात नाहीये आणि ही कसली बाई आहे. तर गौतम मनात विचार करतो, वा सखी वा, या बाईला तू चांगलंच कात्रीत पकडलंय. ही तुझी खरी आई नाहीये, दादाची खरी बायको नाहीये, तर ही मनस्विनी आहे आणि आज ना उद्या हे सत्य लवकरच बाहेर येईल, असा विचार गौतम करतो. सखी खूप दुःखी होते आणि सरकारला म्हणते, तुम्ही सगळं विसरलाय, बाबांच्या आठवणी सुद्धा विसरलाय. हे पाहून मला खूप वाईट वाटतंय. सरकारला काय उत्तर द्यावं हेच समजत नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. सखी आणि कान्हाचा रोमांस आपल्याला पाहायला मिळाला. एक नाही तर दोन दोन रोमॅन्टिक गाणी आणि त्यावर सखी आणि कान्हाचा डान्स, या दोघांचं जवळ येणं, लाजणं, एकमेकांकडे प्रेमाने पाहणं, त्यांच्या नजरेतील प्रेम, हे सगळं पाहून खूप भारी वाटलं. एवढं मात्र नक्की, आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, मध्यरात्री सरकारला कान्हाची आठवण येईल आणि सरकार त्याच्याशी बोलण्यासाठी सगळ्यात आधी सखीच्या रूममध्ये जाईल, पण तेथे कान्हा नसेल. त्यामुळे मग सरकार ही कान्हाला शोधत शोधत घराबाहेर येणार आणि कान्हा त्याच वेळेस चक्क आपल्या आजीशी, राजलक्ष्मी किर्लोस्कर बरोबर लॅपटॉपवर व्हिडिओ कॉलवर बोलत असेल आणि कान्हाबरोबर किरण सुद्धा असणार. तेव्हा कान्हा हा राजलक्ष्मीला सांगेल, मा, उद्या माझी सरकारबरोबर मीटिंग आहे आणि या मीटिंगमध्ये मी काही कंपन्यांची नावं घेणार आहे, पण त्याच वेळेस सरकार तेथे येईल. सरकारला पाहून कान्हा आणि किरण खूप घाबरतील आणि कान्हा हा लॅपटॉप बंद करून ठेवेल. सरकार त्याला जाब विचारेल, ए, काय चाललंय तुझं इथे? मग आता कान्हा काय उत्तर देणार? कान्हा चांगलाच घाबरला असेल आणि सरकार त्याला म्हणेल, चल लॅपटॉप उघड. मग आता कान्हाने जर लॅपटॉप उघडला तर त्याचं सत्य सरकारसमोर येईल, एवढं मात्र नक्की.
पुढचा एपिसोड खूपच भारी असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.